गृहकर्जाचं व्याज कमी कसं करता येईल आणि परतफेडीची मुदत कशी कमी करता येईल याविषयी आज आपण माहिती घेऊया। मार्च महिन्याच्या घाई गडबडीत एक ग्राहक मला भेटले। वय अंदाजे 31-32 वर्ष आणि पगार 40,000 रुपये। गृहकर्ज 25 लाख रुपये पाहिजे होतं। त्यांना 25 वर्षासाठी 25 लाख रुपये गृहकर्ज मंजूर होऊ शकतं असं मी सांगितलं। 8.5% व्याजदराने 25 वर्षासाठी 25 लाख रुपयांना 20,131 रुपये EMI येतो आणि त्यांनी लगेच कॅल्क्युलेशन केलं। 25 वर्षात 25 लाखाचे 60,39,000 रुपये भरावे लागणार आहेत, म्हणजे व्याज 35,39,000 रुपये। हे पाहून साहजिकच ते थोडे काळजीत पडले आणि हे काळजीत पडण्यासारखंच आहे। पण मित्रांनो, आपण जर कर्जाच्या परतफेडीचं योग्य नियोजन केलं तर सोपं नाही का होणार? कसं ते तुम्हाला सोपं करून सांगतो। तुमची आजची सॅलरी पुढच्या वर्षी कायम हीच राहणार नाहीये, ती वाढणारच आहे। मग वाढलेल्या सॅलरीतून काही रक्कम आपल्या गृहकर्जाच्या EMI मध्ये अधिकची भरली तर मोठा फायदा होऊ शकतो आणि तुमचं व्याज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं। समजा तुम्ही 25 लाख रुपये गृहकर्ज 25 वर्षासाठी घेतलं तर त्याला 20,131 रुपये EMI म्हणजे मासिक हप्ता येणार आहे। 25 वर्षात 25 लाखाचे 60,39,000 रुपये भरावे लागणार, म्हणजे निव्वळ व्याज 35,39,000 रुपये लागणार। मात्र जर तुम्ही याच EMI-च्या 10% रक्कम म्हणजे दर महिन्याला 2,000 रुपये जास्त भरले तर तुम्हाला 60,39,000 रुपयांऐवजी 50,48,000 रुपये व्याज लागणार, म्हणजे तुमचे 10 लाख रुपये व्याज कमी होणार आणि तुम्ही 25 वर्षाऐवजी 19 वर्षातच तुमचं गृहकर्ज फेडून मोकळं होणार। आता याच EMI-च्या 20% म्हणजे दर महिन्याला 4,000 रुपये तुम्ही जास्त भरले तर तुम्हाला 20,25,000 रुपये व्याज लागणार आणि फक्त 15 वर्ष 8 महिन्यामध्ये तुम्ही कर्जमुक्त होणार। ये बड़ी अच्छी बात कही है। मित्रांनो, तुमचा पगार जेवढ्या प्रमाणात वाढेल तेवढ्या प्रमाणात जर तुम्ही आपला होम लोनचा EMI वाढवला तर तुम्हाला कमीत कमी व्याज भरावे लागेल आणि तुम्ही लवकरात लवकर कर्जमुक्त व्हाल। त्यामुळे 20 वर्षासाठी गृहकर्ज घेतलं तर इतकं व्याज लागेल, 25 वर्षासाठी जर कर्ज घेतलं तर फारच व्याज भरावे लागेल असं म्हणून टेन्शन घेऊ नका किंवा घर खरेदी करायचं टाळू नका। ज्या प्रॉपर्टीची किंमत आज 40 लाख आहे ती 5 वर्षांनी कोटींच्या वर जाणार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे व्याज किती जाईल, काय होईल, कसं होईल याची चिंता सोडा। आज प्रॉपर्टी खरेदीचा आनंद घ्या। तुमचं व्याज कसं वाचवता येईल, रिपेमेंटची टर्म कशी कमी करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या। ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।